अफजल खानाचा जो वकील असतो त्याचं नाव कृष्णाची भास्कर इतकंच घेतलं जातं. म्हणजे इव्हन आता राजा शिवाजी या चित्रपटामध्ये सुद्धा त्या अफजल खानाच्या वकिलाचं नाव कृष्णाची भास्कर इतकंच आपल्याला स्क्रीनवर दिसतं. त्यामुळे अनेक जण असं विचारताना आपल्याला दिसतात की त्या वकिलाचं नाव पूर्ण का घेतलं जात नाही, म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असं त्याचं नाव असून सुद्धा त्याचं नाव पूर्ण का घेतलं जात नाही. अशी काय समस्या येते या लोकांना? तर समस्या अशी आहे की ऐतिहासिक संदर्भ आपण जर पाहायला गेलं, म्हणजे जे जे समकालीन संदर्भ आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे पत्र असतील किंवा बकरी असतील, त्यामध्ये या अफजल खानाच्या वकिलाचं नाव काय येतं? तर सर्वप्रथम आपण पाहू अफजल खानाची पत्र. म्हणजे अफजल खानाने शिवाजी जेधे आणि विठोजी हैबतराव यांना काही पत्र पाठवली, तर त्या पत्रांमध्ये या कृष्णाजी भास्करचं नाव कृष्णाजी भास्कर हवालदार किंवा कृष्णाजी पंडित असं येतं. ही झाली पत्र. आता दुसरं समकालीन साधन म्हणजे जेधे शकावली. त्या जेधे शकावलीमध्ये सुद्धा कृष्णाराव हेजीब असा उल्लेख या अफजल खानाच्या वकिलाचा आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं समकालीन साधन म्हणजे शिवभारत, जे शिवभारत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत लिहिलं गेलं. या समकालीन साधनात तर अफजल खानाच्या वकिलाचं नाव एक ब्राह्मण सेवक असं येतं. म्हणजे या सर्व गोष्टींवरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येतो? तर अफजल खानाचा जो वकील होता तो ब्राह्मण होता एवढं मात्र नक्की, परंतु तो कुलकर्णी नव्हता. म्हणजे त्या अफजल खानाच्या वकिलाकडे कुलकर्णी हे अधिकार पद नव्हतं. कोणतं अधिकार पद याकडे होतं? तर हवालदार हे अधिकार पद त्या अफजल खानाच्या वकिलाकडे होतं. म्हणजे तो अफजल खानाचा वकील कुलकर्णी नव्हता, त्यामुळे त्या कृष्णाजी भास्करला कुलकर्णी हे अधिकार पद आपण लावूच शकत नाही. याच कारणामुळे अफजल खान प्रसंगावी जो कृष्णाजी भास्कर तिथे उपस्थित होता त्याचं नाव कृष्णाजी भास्कर इतकंच घेतलं जातं.